E20 पेट्रोलच्या सक्तीविरोधात कोल्हापुरात आम आदमी पक्षाचे अनोखे आंदोलन। कोल्हापुरामध्ये E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्तीविरोधात आम आदमी पार्टीने अनोखे आंदोलन केले आहे। कोल्हापुरातील वसंत बहार टॉकीज येथील पेट्रोल पंपापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गाडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला। E20 पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत असून इंजिनचे नुकसान आणि दुरुस्तीचा खर्च वाढत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावर शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, E20 पेट्रोलचे दर कमी करावेत आणि ग्राहकांना त्यांच्या वाहनानुसार इंधन निवडण्याची मुभा द्यावी अशी मागणी करण्यात आली। या संदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले। आंदोलनात आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सरकारने सक्ती केलेली आहे, त्याच्या विरोधातलं आज आंदोलन आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला सरकारला सांगायचं आहे की E20 पेट्रोलमुळे आमच्या गाड्यांच्या मायलेजमध्ये फरक पडला आहे। आमच्या गाड्यांची जी काही ॲव्हरेज आहे ते कमी पडत चाललेलं आहे। त्याचबरोबर सातत्यानं आमच्या गाड्यांचा मेंटेनन्स निघतोय आणि ही गोष्ट सरकारला सांगावी, कारण सर्वसामान्य लोक अगदी महागाईच्या भ्रष्टाचाराच्या या भस्मासुरात सगळी अडकलेली आहेत आणि पुन्हा या आमच्यावर तुम्ही पेट्रोल लागताय। आम्हाला सरकारला सांगायचं आहे ही गाडीची अंत्ययात्रा ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा आहे। जर तुमची पॉलिसी बदलली नाही तर 2029ला सरकारची अंत्ययात्रा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा इशारा मला या निमित्तानं द्यायचा आहे। कारण गडकरी साहेबांच्या मुलांच्याच इथेनॉलच्या कंपन्या आहेत, त्यांचा स्टेक त्यांच्यामध्ये, तेव्हा नाईलाजानं या भारताच्या विरोधात जाऊन त्यांचं समर्थन आहे असं आमचं ठाम म्हणणं आहे।